मी कांदा खोबऱ्याचं वाटण काढते आणि सुक्कं चिकन करायचं त्यासाठी करायला. आता या खोबऱ्यामध्ये लसूण आणि अद्रक ह्याला पण फ्राय करणार आहे, म्हणजे चव या अद्रक लसूण पण ठेवलं आहे फ्राय करायला. हे बघा सुक्कं चिकन बनवण्यासाठी खोबरं, बघा खोबरं, कांदा, लसूण, अद्रक एवढं सगळं. आता कोथिंबीर पण टाकते त्याच्यामध्ये. सुक्या चिकनला आहे ना फोडणीला कांदा, तेजपत्ता, कढीपत्ता आणि टोमॅटो हे फोडणीसाठी. हे चिकन आहे ना मी रात्रीच मॅरिनेट केलेलं. यात अद्रक लसूणची पेस्ट, हळद, थोडं मीठ, थोडा घरचा मसाला, दही एवढं टाकून मी मॅरिनेट केलेलं. आता आपल्याला ना चिकनला फोडणी द्यायची. आता मी दाखवते कशी. आता फोडणीला ना कांदा टाकते. आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं तर रात्री त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली ना, म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त कांदा, कढीपत्ता, तेजपत्ता आणि टोमॅटो टाकून परतून घ्यायचं. तेजपत्ता, कढीपत्ता आणि हे थोडं कांदा जरा फ्राय झाला ना मग टोमॅटो घालूया. आता आपला कांदा चांगला लाल झालाय. आता आपण टोमॅटो टाकूया त्याच्यात. आता टोमॅटो चांगला मऊ होऊन देऊया, मग त्यामध्ये चिकन टाकूया. आता ना टोमॅटो ना जरा बारीक होण्यासाठी आपण ना थोडंसं मीठ घालूया. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं. हे सगळं टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे असं आहे. आता मी चिकन टाकून घेतलं. आता मी फ्राय करणार आहे. हळद पण टाकायची मला जरा फ्राय. हे बघा आता हळद टाकते थोडी हळद टाकले. आता चांगला हलवून घेते आणि मग दाखवते. मला कॅमेरा एक हाताने पकडायचा धरायचा. हे बघा चांगला हलवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा माझे यूट्यूब फॅमिली. हे आता ह्याच्यात मीठ वगैरे टाकलंय ना, हळद टाकली आणि अद्रक लसूण पेस्ट पहिले टाकली ती मॅरिनेट करताना. तर आता आहे ना हे बघा बघितलं छान तेल सुटलंय ना मला. तर आपण इथं मसाला वाटला होता ना, त्यामुळे मी खोलते एका हाताने. हे बघा मगाशी तुम्हाला मी दाखवलं होतं ना, तो जो मसाला भाजला होता तोच हा वाटला मी. आता आपल्याला हा मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये चिकन. आता आपण आहे ना हे बघा हा मसाला टाकला कुटलेला आपला घरचा मसाला. हे वाटलेला मसाला आता हलवते. आता ह्याला जरा चांगलं हलवते आणि मग
आता हे बघा माझे यूट्यूब फॅमिली, हे बघा हे छान तेल सुटलं ना, बघा किती सुंदर तेल सुटलं ना. आता आपला मसाला परतला आहे याचा अर्थ. आता मी ह्याच्यामध्ये ना गरम पाण्यात टाकणार. गरम पाण्याने टाकलं की मग चव जाणं, म्हणून शक्यतो तुम्ही पण गरम पाण्यात टाकायचं. माझ्या यूट्यूब फॅमिली, आता मी गरम पाणी केलं, आता मी गरम पाणी टाकणार. बघा गरम पाण्याने कशी चव टिकून राहते ना. आता हे आपल्याला ना चिकन शिजून द्यायचं. शिजून झालं ना मग मी तुम्हाला दाखवणार. आता मी जरा ना ह्याला झाकून ठेवणार कढईला. आता बघूया आपण चिकन झालं का. असं सुक्कं चिकन झालं. हे बघा आपलं चिकन बनलं, आता झालं रेडी. किती छान झालं बघा चिकन, बघितलं. हे बघा यूट्यूब फॅमिली, हे सुक्कं चिकन आहे बघा, किती सुंदर झालं ना. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय चिकन, हा सुक्कं चिकन. नमस्ते.